जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. लेन्सकार्टच्या कथित ड्रेस कोडवर वर्ध्यात संताप. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे शोरूममध्ये आंदोलन. लेन्सकार्ट कंपनीच्या कथित मार्गदर्शक तत्वावरून वर्धा जिल्ह्यात वाद निर्माण झालाय. कंपनीच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या हिंदू कर्मचाऱ्यांना तिलक लावणे किंवा हातात कलावा बांधणे मनाई असल्याचा, तसेच महिलांना बिंदी लावण्यास प्रतिबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय. याउलट मुस्लिम महिलांना हिजाब परिधान करण्यास परवानगी असल्याचे सांगितले जात आहे. या कथित दुटपी धोरणाच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गावाहिनी वर्धा जिल्हा यांच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी लेन्सकार्टच्या शोरूममध्ये जाऊन निषेध नोंदवला आणि संबंधितांना इशारा दिलाय की अशा प्रकारचे नियम पुढेही लागू ठेवले तर बजरंग दल यांच्या पद्धतीनं कारवाई करेल. जय श्रीराम. आज आम्ही इथे लेन्सकार्ट पुढे आलेलो आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की लेन्सकार्टवाल्यांनी एक त्यांचं जे सर्क्युलर काढलं होतं एम्प्लॉयमेंटसाठी, त्यामध्ये पूर्णतः हिंदू विरोधात सर्क्युलर होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की हिंदूंनी जे काही म्हणजे टिकली लावायची नाही, कलावा बांधायचा नाही, म्हणजे तुम्ही हिंदुत्व पूर्ण विसरा आणि घालायचंच आहे तर हिजाब तुम्ही घालू शकता. म्हणजे यात सर्वतोपरी जे आहे ते हिंदुत्वाला कुठे ना कुठे डावलून आपला धर्म वरती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझं सगळ्या हिंदू भगिनींना किंवा हिंदू बांधवांना हेच विषय आहे की आज हा नाही तर तो जॉब मिळेल, पण त्यासाठी जॉबसाठी म्हणून आपल्या हिंदुत्वाला डावलू नका. आणि आज जर आपण मागे पाय घेतला तर आपण दबल्याशिवाय राहणार नाही. आज जर आपल्याला पुढे यायचं आहे, आपला धर्म जपायचा आहे, तर आजच या सगळ्या गोष्टीला विरोध करा आणि आपला कलावा आणि कलावा किंवा टिकली हे लावल्याशिवाय बाहेर निघू नका. जय श्रीराम. आंदोलनादरम्यान जय श्रीरामच्या घोषणासह उपस्थित हिंदू युवक युवतींना तिलक लावण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नगराध्यक्ष अनिल कावळे, वर्धा जिल्हा सहसंयोजक प्रशांत यादव, सहसंयोजक अमोल अतकर, विद्यार्थी प्रमुख अंबुज पांडे, नगर संयोजक किरण उपाध्याय, राहुल शुक्ला, गोविंद पांडे, अमन, निखिल, दुर्गावाहिनी संयोजिका पूनम भोये, स्वाती, रोशनी तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.